श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला आज घरात ब्लाऊज शिवून उरलेल्या कापडापासून छोटे छोटे कापड असतात त्या एवढ्या हे छोट्याशा मूर्तीला किती प्रकारचे स्वामींना किती प्रकारचे वस्त्र शिवू शकतो आपण घरच्या घरी ते दाखवत आहे. बघा मी किती प्रकारचे शिवले आहेत. हे बघा, एक छोट्याशा कापडापासून किती सुंदर असं आपण घरच्या घरी शिवू शकतो. हे बघा, हे एक किती छान असं दिसत आहे. बघा, श्री स्वामी समर्थ. एक प्रकार हा, एक हे दोन प्रकार. हे बघा, हे दोन. हे बघा, हे तीन. हे बघा, तीन झालं. हे बघा, तीन, चार. असे मी छोटे छोटे स्वामींना घरच्या घरी वस्त्र शिवले आहे. तुम्हाला कुठले छान वाटत आहे ते तुम्ही सांगा मला. हे बघा, वेगवेगळे प्रकारचे. हे बघा, कुठले छान दिसत आहेत तेही सांगा. ब्लाऊजहून छोटेसे कापड होतं त्याच्यापासून हे मी शिवले आहे. हे बघा, हे बघा कसं किती छान. कितीही छोटीशी मूर्ती असू दे आपण घरच्या घरी असे वेगवेगळ्या प्रकारच्या कापडापासून घरातच शिवू शकतो. बघा, मोठी मूर्ती असली तर कापड असले की छान दिसतंच, पण छोट्या मूर्तीला पण बघा किती छान आपण शिवू शकतो. बघा, हे किती सुंदर दिसत आहे. बघा, हे श्री स्वामी समर्थ. ह्यातील तुम्हाला कुठले छान वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.